नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. कोल्हापूर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. पाणी पातळी 26 फुटांवर गेल्यानं 21 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. वाढत्या पावसामुळे गोदावरी नदीचा पूर कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी पूर कायम असल्यानं गोदाकाठची घरं, मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुलावरून पाणी वाहू लागले आणि त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. नांदूर धरणातून तब्बल 65,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात सलग 3 दिवस पावसानं धुमाकूळ घातलाय. सततच्या पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत, तर शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. जळगावातील पारोळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे बोरी धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत. 451 क्युसेक वेगानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पारोळ्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहापुरात मागील 4 दिवसांपासून संततधार पाऊस होतोय, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पावसात मात्र बच्चे कंपनीनं धमाल केली आहे. भर पावसात दहीहंडीची प्रॅक्टिस करत पावसाचा आनंद या बच्चे कंपनीनं लुटलेला आहे. लोअर वर्धा प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली. प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाल्यानं 31 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले. नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भिवंडीमध्ये सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजी मार्केट परिसरासह सखल भागांमध्ये पाणी साचले. शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडल्यानं बळीराजा सुखावला. पालघरमध्ये आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. वसई विरारसह पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं आज दिवसभर रेड अलर्ट जारी केलेला आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात 27,562 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा 38.10% पोहोचलाय. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये धरणातून 97,046 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोयना धरण क्षेत्रातील पावसानं वार्षिक सरासरी देखील मागे टाकलंय. धरण क्षेत्रामध्ये रविवारी 8 तासात सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोखाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण तुडुंब भरलंय. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मागील 2 दिवसांपासून पावसानं दमदार पुनरागमन केलंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 95% येऊन पोहोचलाय. रत्नागिरी राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळून 48 तास पूर्ण झालेले आहेत. मात्र अजूनही राजापूर कोल्हापूर मार्ग बंदच आहे. वाहतूक बंद असल्यानं कोल्हापूरकडे जाणाऱ्यांना पर्यायी रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. नाशिकच्या वणीमध्ये सप्तशृंगी गडावर दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं इथला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यासह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मंगळवारपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मान्सून सक्रिय झालेला आहे। शनिवार रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देखील जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे राज्यात 29 ऑगस्टपर्यंत पावसाचे दिवस कायम राहणार आहेत।